हे नमस्कार मंडळी. तर तुम्हाला फार राग येतोय का? फार चिडचिड होते, झोपही लागत नाही, कुठे काय ठेवलं आहे आठवतही नाही आहे, सतत निगेटिव्ह विचार, मुलांची चिडचिड होते, अभ्यासात मन लागत नाही आहे, पुन्हा राग येतोय, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज नियमितपणे ओंकार जापाची सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे तुम्हाला छान वाटतील. तर ओंकार जापामुळे लहानांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा खूप बेनिफिट्स आहेत. तर ओंकार जापामुळे होणारे फायदे काय आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया. लहानांना आणि मोठ्यांना ओंकार जाप केल्यामुळे सेम फरक मिळतो. काय आहेत ते फायदे जाणून घेऊया. तर ओंकार जापामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते, निद्रानाश दूर होतो. ओंकार जाप केल्यामुळे मेंदूमध्ये व्हायब्रेशन होतात आणि त्या व्हायब्रेशनमुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आपलं त्यामुळे मेंदू हेल्दी राहतो. पुन्हा BP रिलेटेड जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर ते सुद्धा दूर व्हायला सुरुवात होते. रागावरती नियंत्रण यायला सुरुवात होते. राग पूर्णपणे नाहीसा होतो. लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, रागीटपणा कमी होतो, एकाग्रता वाढते, त्यामुळे अभ्यास खूप छान होईल आणि चिडचिडपणा कमी होईल. ओंकार केल्यामुळे तुमचे लंग्स आणि हार्टची कॅपॅसिटी वाढते. ऑक्सिजनचा पुरवठा जास्त शरीरामध्ये केला जातो. इतके सारे उपयोग हे ओंकारामुळे मिळतात. कॅन यू बिलीव्ह इट? तर आपण ओंकार बोलूयात. तर नियमितपणे ओंकार बोलण्याची पद्धत जी असते ती खूप वेगळी असते. आज एकदम बरोबर आणि परफेक्ट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे की ओंकार जाप कसा केला जातो. ओंकार जाप तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ केलात तरी चालेल. ओंकार जाप करताना लहान मुलांना सोबत घ्या. त्यांनासुद्धा अभ्यासापूर्वी किंवा उठल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर ओंकार जाप करायला सुरुवात करा. किंवा एकदम लहान शिशू तुमच्या घरामध्ये असेल तर ओंकाराची ध्वनी घरामध्ये चालू ठेवा. त्याने खूप फरक पडतो, पॉझिटिव्ह एनर्जी येते. ओंकार म्हणण्याची सोपी पद्धत आणि बरोबरची पद्धत मी तुम्हाला आज दाखवते. पहिल्यांदा कोणत्याही आसनात बसायचं आहे, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशा आसनामध्ये बसायचं आहे. छान हाताची ज्ञानमुद्रा करायची, याला ज्ञानमुद्रा म्हणतात. छान ज्ञानमुद्रा करायची हाताची. ती हात आपल्या मांडीवरती ठेवायचे आहेत आणि पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आता ओंकार म्हणताना ओंकार म्हणण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. आपण नेहमी ओंकार म्हणताना ओम असं म्हणतो, पण ती चुकीची पद्धत आहे. ओंकार म्हणताना केव्हाही पासून सुरुवात करायची, जेणेकरून ते पूर्ण मनापासून म्हटलं जातं आणि त्याचे बेनिफिट्सही खूप असतात. जास्त ऑक्सिजन पुरवठा तुमच्या शरीरात केला जातो, त्यामुळे पासून सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा नंतर उ, नंतर मग दीर्घ म. कसं म्हणायचं मी दाखवते. श्वास घ्यायचा आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला ओंकार म्हणायचा आहे. ओंकार म्हणताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना तुम्हाला पासून सुरुवात करायची आहे मपर्यंत. तर मपर्यंत म्हणताना ओंकार मोठ्याने म्हणा, त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, मेंदू तुमचा हेल्दी राहतो. आणि या रिलेटेड आणखीन एक, तुमचे थायरॉईडचे इश्यूज असतील तर ते सुद्धा याने कमी होतात. असं हे आहेत बेनिफिट्स ओंकाराचे. तर तुम्ही लहान मुलांकडनं नेहमी म्हणवून घ्या आणि तुम्हीसुद्धा म्हणा. याने खूप फायदे मिळतात आणि तुमच्यात होणारे बदल आणि फायदे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. असे छान छान तुम्हाला प्राणायाम आणि योगा मी तुम्हाला नक्की शिकवेन आणि तुम्हाला स्टे हेल्दी, स्टे फिट राहण्यासाठी मदत होईल. सो बाय. कसा वाटलं व्हिडिओ नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला छान छान प्राणायाम आणि योगासनं पाहायला मिळतील. सो चला तर, नमस्कार.